राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीला पाहिजे तसे यश न मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली। त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे। या पार्श्वभूमीवर झालेल्या चर्चेत राजीनामा देऊ नये असा सल्ला केंद्राच्या वरिष्ठांनी दिला आहे। दुसरीकडे नागपूर विमानतळावर आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन झाल्यानंतर समर्थनामध्ये घोषणाबाजी करण्यात आली। फडणवीस यांनी राजीनामा देऊ नये, त्यांनी राज्याच्या राजकारणात अधिक सक्रिय व्हावे अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी देखील व्यक्त केल्या। दरम्यान आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त देवेंद्र फडणवीस नागपूरला आले होते। त्यानंतर ते सायंकाळी दिल्लीला रवाना होणार असून भाजपचे नेते अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राजीनाम्याच्या घोषणेवर बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही देवेंद्र फडणवीस हे भाजपचे राज्याचे नेते असल्याचे सांगत त्यांच्याच नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात विकासाच्या योजना आल्याचे सांगितले। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वामध्ये पुढील 5 वर्ष केंद्रामध्ये सत्ता स्थापन होत असून राज्यातही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात पुढील निवडणुका होतील असे स्पष्ट सांगत बावनकुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना राजीनामा देऊ नये असा सल्ला दिला आहे। दरम्यान आज निवडणूक आयोग राष्ट्रपती यांना नवनिर्वाचित खासदारांची यादी सोपवणार आहे। त्यानंतर अधिक संख्याबळ असलेल्या पक्षाला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केले जाईल। इंडियाच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली असून पंतप्रधान म्हणून ते येत्या 8 जून रोजी ऐवजी 9 जून रोजी शपथ घेतील अशी शक्यता आहे। मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये कोणाचा समावेश होईल याची यादी तयार करण्याची जबाबदारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वामध्ये तयार होणार आहे। शिवसेनेचा शिंदे गटात मोठा भूकंप होईल असा खळबळजनक दावा अनिल गोटे यांनी केला आहे। अनिल गोटे यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खूप मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। देशाच्या लोकसभा निवडणुकीचा निकाल हा अतिशय वेगळा लागला आहे। देशात कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळालेलं नाही। माजी आमदार अनिल गोटे यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबाबत खळबळजनक दावा केला आहे। त्यांचा हा दावा खरा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप येण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे यांनी 2 वर्षांपूर्वी शिवसेना पक्षात मोठं बंड पुकारलं आणि सत्तांतर घडवून आणलं। त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच एकटं पाडलं, पण लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे आणि विशेषतः भाजपला त्याचा मोठा फटका बसला। महायुतीचे नेते लोकसभा निवडणुकीत 40 पेक्षा जास्त जागा जिंकून येण्याचा दावा करत होते, पण त्यांच्या या दाव्यांमधील हवा निघून गेली आहे। कारण महाराष्ट्रात घडलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला जनतेने मतदानातून प्रत्युत्तर दिलं आहे। ठाकरे गटाला मिळालेल्या सहानुभूतीचा राष्ट्रवादी, शरद पवार गट आणि काँग्रेसला देखील मोठ्या प्रमाणात फायदा झालाय। सध्याची ही स्थिती पाहता येत्या 6 महिन्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी शिंदे गटाचे खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडे परततील असा खळबळजनक दावा अनिल गोटे यांनी केला आहे। रामटेक लोकसभा मतदारसंघात पराभवामुळे भाजप ॲक्शन मोडवर आला आहे। शिंदे गटाचे राजू पारवे रामटेक मतदारसंघातील कामठीचे भाजप शहराध्यक्ष चंद्रशेखर तुप्पट यांना पदावरून हटवण्यात आले आहे। यामुळे आता राज्यभर भाजप बदल करणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। रामटेकमध्ये महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांचा दारुण पराभव झाल्यामुळे भाजप पक्ष संघटनेला मोठा धक्का बसला आहे। या मतदारसंघात अनेक भाजपचे पदाधिकारी निष्क्रिय होते अशा चर्चा सुरू होत्या। निकालातून हे स्पष्ट झाले असून पक्षाकडून कारवाईला सुरुवात झाली आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची होमपिच असलेल्या कामठी विधानसभा मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांची पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे। जिल्हाध्यक्ष सुधाकर घोळे यांनी याबाबत पत्र जारी केले आहे। जनतेने काही क्षणांसाठी आमच्यापासून दूर जाऊन जातीयवादाच्या राजकारणात आमच्या विरुद्ध मतदान केले असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे। उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली। लोकसभा निवडणुकीत ज्यांनी प्रयत्न केले, अथक परिश्रम घेतले, कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता काम केले, त्या सर्वांचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी मनापासून आभार मानले आहेत। एका गरीब दाम्पत्याला तुम्हाला चांगला रोजगार मिळवून देतो असे वेगवेगळे आमिष दाखवून त्यांच्याशी सरगी साधल्यानंतर तरुणीने 6 महिन्याच्या शिशूचे अपहरण केले। गुरुवारी पहाटे 4च्या सुमारास रेल्वे स्थानकावर ही घटना घडली। ज्या शिशूचे अपहरण झाले त्याचे आई वडील नागपूर शहरात भीक मागून आपला उदरनिर्वाह करतात। बुधवारी त्यांना एक तरुणी भेटले। तुम्हाला चांगला रोजगार मिळवून देतो असे आमिष दाखवून त्या दोघांनी या भिक्षेकरी दाम्पत्याला आपल्या जाळ्यात ओढले। त्यानंतर त्या दोघांना शेगावला जाऊ असे म्हणून रेल्वे स्थानकावर आणले। इथे भिक्षेकरी दाम्पत्याचे भांडण झाले। त्यानंतर ते फलाट क्रमांक 4 वर झोपले। सकाळी 6 वाजता झोपेतून उठल्यानंतर त्यांना आपले बाळ दिसले नाही, त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली।
रेल्वे पोलिसांकडे तक्रार नोंदवली। पोलिसांनी फलाट क्रमांक 4 वरील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तरुणी त्या बाळाला घेऊन संत्रा मार्केटच्या गेटने पळून गेल्याचे स्पष्ट झाले। आई वडिलांसाठी मुलं आणि मुलांसाठी आपले पालक सगळ्यात महत्त्वाचे असतात। हे नातं प्रेमाचं, काळजीचं, आपुलकीचं आणि विश्वासाचं असतं। मात्र कधी कधी अशा काही घटना समोर येतात ज्या सगळ्यांनाच हादरवून सोडतात। अशीच एक घटना आता समोर आली आहे। गोंदिया जिल्ह्यातील तांडा या गावातील रामलाल कांबळे वय 48 वर्ष यांना दारू पिण्याची सवय होती। मुलांनी वारंवार समजावून सुद्धा रामलाल यांचं दारूचं व्यसन मात्र सुटत नव्हतं। या सगळ्याला कंटाळून रामलाल यांचा मुलगा राकेश कांबळे यांनी आपल्या दुकानामध्येच हातोड्याने वार करून आपल्या वडिलांचा खून केला। यानंतर दुकान बंद करून निघून गेला। यानंतर वडील बेपत्ता झाल्याचा बनाव करून 2 दिवसापासून परिसरातील नागरिकांसोबत वडिलांचा शोध घेत राहिलाय। घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली। त्यावेळी राकेशवर संशय आला आणि स्वान पथकामुळे अखेर घटनेचा खुलासा झाला। मानलेला भाऊ आणि त्याच्या पत्नीने बिल्डरकडील 27 लाख रोख आणि 40 तोळ्याचे सोन्याचे दागिने चोरून पळ काढल्याची घटना मानकापूर पोलीस ठाण्याअंतर्गत घडली। या प्रकरणी बिल्डरच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी भाऊ आणि त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे।